करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण किर्चॉफ्सचे दोन लॉ पाहिले होते. एक किर्चॉफ्स फर्स्ट लॉ किंवा किर्चॉफ्स करंट लॉ. नंतर पाहिलं होतं की किर्चॉफ्स सेकंड लॉ किंवा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. त्याच्यानंतर व्हीटस्टोन नेटवर्क पाहिलं होतं आणि व्हीटस्टोन नेटवर्कवर त्याच्या प्रिन्सिपलवर आधारित मीटर ब्रिज हे सुद्धा आपण पाहिलं होतं. मीटर ब्रिजनी अननोन रेजिस्टन्स कसं काढायचं ते सुद्धा पाहिलं होतं. त्याच्यानंतर पोटेन्शिओमीटर मीन्स पोटेन्शियल डिफरन्स. मीटर मीन्स विच मेजर्स. तर पोटेन्शिओमीटरनी आपण पोटेन्शियल डिफरन्स मोजतो. आता याच्यात प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर, तर एक लॉन्ग युनिफॉर्म वायर ऑफ लेंथ L and resistance R and uniform cross section of the wire A is stretched on the wooden board. एक वायर आहे, त्याची लेंथ आहे L, रेजिस्टन्स आहे R आणि त्याचं युनिफॉर्मली क्रॉस सेक्शनल एरिया आहे A. या वायरला आपण वुडन बोर्डवर अटॅच केलेलं आहे. ए सेल ऑफ EMF E and इंटरनल रेजिस्टन्स R, सेलचं इंटरनल रेजिस्टन्स आहे R, इज कनेक्टेड बिटवीन द पॉइंट A and B. आता जेव्हा हे सर्किट स्विच ऑन करतो, when the circuit is switch on, the I is the current flowing through the circuit. Then the current I is equal to the current which is flowing through the circuit. I is equal to E upon R plus R. Now the potential difference across the point A and B is given by VAB is equal to I into R. पण I ची व्हॅल्यू काय? E upon R plus R. ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द पॉइंट A and B is equal to E into R divided by R plus R. Now the potential difference per unit length म्हणजे VAB per unit length L is equal to E upon R plus R into R upon R. तर हे जे आहे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ दॅट ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. तर हे कॉन्स्टंट आहे. तर या VAB अपॉन L याला म्हणतात पोटेन्शियल ग्रेडियंट डिनोटेड बाय K. तर VAB upon L is the potential gradient denoted by K. आता इथं आपण एक पॉइंट घेतला. कन्सिडर ए पॉइंट C such that the length of the wire between the point A and C is equal to L and the resistance is equal to R. Now the potential difference across the point A and C, VAC, is equal to K into L. K means potential gradient. Or VAC is directly proportional to L. याच्यावरून आपण पोटेन्शिओमीटरचं प्रिन्सिपल सांगू शकतो की पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन any two points is directly proportional to the length of the wire between those two points. याच्यात पोटेन्शिओमीटरमध्ये पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते आपण डायरेक्ट मोजत नाही, ते आपण लेंथच्या फॉर्ममध्ये मोजतो की वायरची जितकी लेंथ आहे तितकं त्याचं पोटेन्शियल डिफरन्स आहे. तर पोटेन्शिओमीटरचं प्रिन्सिपल आहे की potential difference between the 2 points is directly proportional
to the length of the wire between those two points. So this is the principle of potentiometer or potentiometer principle. याच आधारावर मग पोटेन्शियोमीटरचं कन्स्ट्रक्शन करण्यात आलं आणि जर आपल्याला दोन सेल दिलेले आहेत आणि दोन सेलचं EMF कंपेअर करायचं आहे. पहिल्या सेलचं EMF आहे E1 आणि दुसऱ्याचं EMF आहे E2 आणि त्याला कंपेअर करायचं आहे, तर आपण पोटेन्शियोमीटरचं यूज करून ते करू शकतो. तर कंपेअर द EMF ऑफ टू सेल्स बाय यूजिंग द पोटेन्शियोमीटर. याच्यात ही त्याची सर्किट डायग्राम आहे की एक पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ L and resistance R is connected on the stretch is taken. A cell of EMF E whose positive terminal is connected to A point, negative terminal of the cell is connected to the one terminal of the one-way key and second terminal of the one-way key is connected to rheostat and the variable of the rheostat is connected to the point B. म्हणजे cell, key and rheostat are connected in series between the point A and B. आता याच्यात potential difference of A point is greater than potential difference of B point. दोन सेल घेतलेले आहेत, ज्याचं पहिल्याचं EMF E1 आहे आणि दुसऱ्याचं E2 आहे. दोन्ही सेलचे जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते A पॉइंटला अटॅच केलेलं आहे. द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बोथ द सेल of EMF E1 and E2 are connected to the A point. Negative terminal of the both the cell of EMF E1 and E2 are connected to two ways key. तर याच्यात पॉझिटिव्ह टर्मिनल दोन्ही सेलचे A पॉइंटला कनेक्ट केलं आहे. निगेटिव्ह टर्मिनल जे आहेत दोन्ही सेलचे ते टू वेज कीच्या दोन एक्स्ट्रीम टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. जो मधातला टर्मिनल आहे टू वेज कीचा आर इट्स कनेक्टेड टू वन टर्मिनल ऑफ गॅल्व्हॅनोमीटर अँड अनदर टर्मिनल ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड टू जॉकी. तर या प्रकारे याचं कन्स्ट्रक्शन करण्यात येतं. सुरुवातीला द की K is closed, current is flowing through the circuit, K is closed and the K1 is also closed and K2 is open. तर K ला क्लोज केला आहे, K1 ला सुद्धा क्लोज केलं आणि K2 ला ओपन केलेला आहे. म्हणजे हा सेल सर्किटमध्ये आला. मग जॉकी इज टच ऑन द वायर ॲट द व्हेरियस पॉईंट. प्रत्येक पॉईंटवर ते टच करून पाहतात की गॅल्व्हॅनोमीटर हा नल डिफ्लेक्शन दाखवत आहे का. इज टच टू सी दॅट द गॅल्व्हॅनोमीटर इज शोईंग नल डिफ्लेक्शन ऑर नॉट. तर ॲट सर्टन पॉईंट वेन द जॉकी इज टच द गॅल्व्हॅनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन. सो दिस इज नल पॉईंट. The distance between the A and the null point is measured, let it be L. Then by principle of potentiometer, E1 is equal to K L. ठीक आहे. तर पहिल्या सेलसाठी आपण बॅलन्सिंग लेंथ काढलेली आहे. दिस इज द बॅलन्सिंग लेंथ, ती L1 आहे. The equation is E1 is equal to K into L. Then the key K1 is kept open and K2 is
क्लोज. K1ला ओपन केला आहे आणि K2ला क्लोज केला आहे. अँड जॉकी इज अगेन टच ऑन द वायर ॲट व्हेरियस पॉईंट. ॲट some point the ganometer shows null deflection. So this is the null point. The length of the wire between A and D dash is measured. Let it be L2. So this is the balancing length for the cell of EMF E2. By potentiometer principle, E2 is equal to K into L2. Then this is equation 2. Dividing equation 1 by equation 2, we get E1 upon E2 is equal to L1 upon L2. So knowing the हे आपल्याला माहिती आहे. आता L1 ही आपण व्हॅल्यू मोजलेली आहे, L2 ही मोजलेली आहे. या दोन्ही व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केला तर E1 अपॉन E2 हा रेशिओ आपण काढू शकतो. सो बाय नोईंग द व्हॅल्यू ऑफ L1 अँड L2 वी कॅन कॅल्क्युलेट द रेशिओ ऑफ टू सेल्स E1 अपॉन E2. दॅट इज वी कॅन कम्पेअर द EMF ऑफ टू सेल्स बाय यूजिंग द पोटेन्शियोमीटर. ही जी मेथड आहे ही इंडिव्हिज्युअल मेथड आहे. ठीक आहे. तर इंडिव्हिज्युअल मेथडनी म्हणजे एक एक सेलला आपण सर्किटमध्ये घेतो, बॅलेन्सिंग लेग काढतो आणि नंतर मग त्याचा रेशो काढतो. तर ही जी मेथड आहे ती इंडिव्हिज्युअल मेथड आहे.